सगळ्यांच्या घरी गणपती आहे? येस मॅम. झाली तयारी? कसं डेकोरेशन काय काय करताय? खूप छान आणि खूप जोरात तयारी चालू आहे. क्या बात है. मग काय करणार आहे यावेळेला स्पेशल डेकोरेशन मध्ये? बायोडिग्रेडेबल कशा कशा पद्धतीचं डेकोरेशन तुम्ही लोक करता? म्हणजे जे कलाकारी अनुभवच्या ज्या तासामध्ये जे काही शिकवलं जातं त्यानुसार असं म्हणजे पर्यावरणाला पूरक असं डेकोरेशन करायचं ठरवलंय. बरोबर आहे. मुद्दाम काय विचारते, तुम्ही 10वीत आहात म्हणून विचार, जेणेकरून तुम्ही कसं डेकोरेशन करता हे जरा बाकीच्या मुलांना पण, आपल्या 8वी 9वीच्या छोट्या मुलांना पण जरा समजेल ना. तुम्ही एवढा विज्ञानाचा अभ्यास करून करून 10वीत गेला जाता. प्रदूषण, जनसंख्या, त्याच्यामधले अनेक प्रॉब्लेम हे सगळं तुम्हाला झालंय. आता तुम्ही त्याच्या पलीकडे गेलाय. आता तुम्हाला त्यातनं काय सोल्युशन काढायचे हे माहिती आहे. तर गणपती बाप्पा बुद्धीची दैवत आहे. रसिकांना बुद्धी देव आणि चांगलं काम करण्याची शक्ती देव. 64 कलांचा अधिपती आहे, बरोबर ना? सो अशा मॅम हो. अनेक 64 कला आपल्याला तो देऊ शकतो जर आपण त्याची मनोभावे पूजा केली तर. पूजा केली म्हणजे आपल्या आजूबाजूला असं असतो ना तो. तर ती म्हणाली तसंच बरोबर आहे. 10 दिवसच का, तो कायमच आपल्या बरोबर असतो. तो छोट्या मुलांचा फेवरेट देव आहे गणपती बाप्पा. तुम्हाला मोदक या शब्दाचा अर्थ माहितीये का? थोडंसं वेगळं बोलतोय, धडा सुरू करणारच आहे, पण उद्याच गणपती बाप्पा येणार आहे म्हणून आय कांट स्टॉप मायसेल्फ. तर म्हणजे मोदक तुम्ही काय म्हणता हे माहिती नाही, पण बाप्पाचा फेवरेट पदार्थ मोदकच का होता हे माहिती आहे मला. मी सांगू? सांगा का? म्हणजे आपले जे गणपती बाप्पा होते त्यांना म्हणजे आपल्यासारखं असं मुख नव्हतं आणि आपल्यासारखं असं त्यांना खाता पण येत नव्हतं. त्यांना जी सोंड होती त्याच्यामुळे त्यांना का नाही मोदक दिले जायचे, ज्याच्यामुळे की ते त्यांना ते खाता पण येतील आणि ते त्यांना म्हणजे पचनही होतील असे ते असा तो पदार्थ होता मोदक. आणि त्याच्यामुळे ना बाप्पा सारखे म्हणजे मोदकच खायचे, त्यांच्या तो फेवरेट होता. ओके, आज एक नवी गोष्ट कळली मला. अजून काही वेगळं? श्रावणी बोला. मला यावरती नाही बोलायचं. मग कशावरती बोलायचंय, बोला. म्हणजे ना मॅम, मगाशी तुम्ही म्हटलं होतात की तुम्ही इको फ्रेंडली कसं म्हणजे सेलिब्रेशन कराल गणपती, त्याच्यासाठी मग ते आम्ही कसं कराल ह्याच्यासाठी मगाशी मी हँड केला होता. हो मग ठीक आहे ना, आता सांग, काही प्रॉब्लेम नाही. मोदक म्हणजे काय मी सांगेनच. तुमचं डेकोरेशन कसं आहे ते? मॅम आम्ही म्हणजे 8वीत आल्यापासूनच गणपतीचं डेकोरेशन करत होते. त्याच्या अगोदर तर म्हणजे गणपती बाप्पा आले की एवढं काय म्हणजे समजत नव्हतं की असं करावं वगैरे. मग आता सायन्स आणि सगळंच आम्ही त्याच युगात आहोत, म्हणजे 10वीला गेलोत ना आता आम्ही. मग आता गणपती बाप्पा मॅम नुसतं त्याचं नावच असतं गणपती बाप्पा आले म्हणून, परंतु त्याच्या पाठीमागं किती सारी कारणं असतात. पण त्याचं मी आता ग्रामीण भागात सांगायचं झालं तर तसं त्याचं कोणच म्हणजे धरत नाही की बाप्पा आलेत मग आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मोठे मोठे डीजे लावणं ह्याच्यापासून तर मॅम खूप सारं प्रदूषणच होतं. परंतु हे ग्रामीण भागातील मुलांना, मोठ्या माणसांना त्याची हानी पोहोचते, वृद्ध माणसांना त्याची हानी पोहोचते असं ग्रामीण भागातील मुलांना वाटत नाही. कितीही सांगितलं तरी ते तसं करत नाही. परंतु मला असं वाटतं की इको फ्रेंडली गणेश उत्सव असा केला पाहिजे की म्हणजे वेगवेगळे नाटक रचले पाहिजेत, ऐतिहासिक घडामोडीवर एखादं नाटक रचलं पाहिजे. नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान आजच्या युगामध्ये कसं महत्वाचं आहे, एखादं त्याच्यावर व्याख्यान देणारे एखादे पुरुष आणून त्याच्यावरती म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना सांगितलं पाहिजे. ते डीजे वरती वगैरे खूप सारा खर्च करते, त्याच्याऐवजी जर असं केलं तर त्याच्यामधून काहीतरी ज्ञानही मिळेल आणि म्हणजे गणपती बाप्पा येऊन गेल्यानंतर पण आठवण राहील की आपण यावर्षी हे केलं होतं. बघ, खरंच गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. तू 10वीत तेच गेल्या 2-3 वर्षात तुला खरंच बरीच बुद्धी दिली आहे त्या गणपती बाप्पाने. तुमच्या गावातल्या मोठ्या माणसांना पण उशिरा का असे ना पण बुद्धी येऊ. पण मी तुला सांगू का, तुझे म्हणालीस तो मुद्दा बरोबर आहे. गावामध्ये या गोष्टीचा एवढा सिरियसनेस नसतो. आमच्या गावामध्ये सुद्धा म्हणजे लोक खूप चांगली आहेत बरं का, पण त्यांना सेलिब्रेशन म्हणजे लग्न म्हणलं ना, एका रांगेत 20 गाड्या जातात आणि मग त्यांचे ते म्युझिक, त्यांचे ते ढाण 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 ते डीजे, आणि कोणीही नाचतही नाही, उगाच आपलं जायचं आणि यायचं. म्हणजे ते एक पॅटर्न झालाय तो. आमच्याकडे शिवजयंतीचा कार्यक्रम होता, एवढा लाऊड त्याच्यामध्ये डीजे होता, आई शपथ. आणि सगळ्यात भयंकर मला काय वाटलं माहितीये, डीजेच्या त्या गाडीच्या पुढे ना सगळी छोटी मुलं बसली होती आणि म्हटलं यांच्या
थोडाच वेळ ती गाडी डीजेचं त्याचं सगळे इन्स्ट्रुमेंट असतं ना त्या मोठ्या गाडीवरती, ते पास होईपर्यंत मी कान बंद करून घेतले होते. इतका ठणठण आवाज होता. पण ती मुलं त्याच कारण त्या डीजेने ना फक्त कानाला म्हणजे असं कानामध्येच असं ते आवाज घुमतो असं नाही, पण ते हृदयाला सुद्धा असं इतकं धक आपण वाटतं ना की थोड्या ते असं वेळाकरता वाटतं. थोड्या येस मॅम. वेळाकरता ऐकलं ना तरी आपल्याला असं होतं. मी विचार करत होते, जी मुलं तिथे काम करतात म्हणजे ज्यांच्याच घरात डीजे वाला आहे काम, ती मुलं तिथे बसली होती आणि त्या डीजे बरोबर चालली होती. म्हणलं अरे ह्यांचे डोळे, डोकं, कान ठणकत नसतील का एवढा दिवसभर? मॅम. म्हणजे संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तो डीजे सुरू होता. एका टोकापासून पूर्ण प्रदक्षिणा घालून शिवमंदिरापर्यंत गोल फिरून तो रथ येईपर्यंत हळूहळू लोकांची गर्दी, पुढे गर्दी, मागे गर्दी. ती छोटी मुलं होती ग. कितवीत असतील? 5वी 6वी मॅक्झिमम 7वीत असतील. इतकी छोटी मुलं होती आणि अशी बसली होती पुढे आणि मस्त बसली होती. जसे की त्यांना काही असे हवेमध्ये तरंगतात ना, असे बसले होते. म्हटलं कसे काय लोक असे बसू शकतात? पण हे खरं त्यांच्या घरातल्या लोकांना कळायला पाहिजे की मुलांना असं अशा ठिकाणी नका पाठवू तुम्ही. माणसांनीच तिथं व्हॉल्यूम कमी ठेवा यार. सगळ्यांना ऐकू येतं. लांब लांबपर्यंत ते ढणढण ढणढण आवाज करत जायची गरजच नसते. लोकांना आपोआप समजतं. पण ह्या बाबतीमध्ये तुम्ही जे म्हणालात ना, आता ही श्रावणी म्हणाली तो विचार किती चांगला होता, की गावामध्ये एखादा चांगला देखावा, गणपतीचं डेकोरेशन करताना ऐतिहासिक असं दृश्य दाखवायचं. त्याला ह्या सगळ्याला ना गणपती जे आहेत ना पुण्यातले गणेशोत्सव याच्याकरता प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये लाईव्ह देखावे असतात. म्हणजे खरे खरे शिवाजी महाराज, त्यांच्या आजूबाजूला मावळे असे 10 मॅम, दिवस. आणि हा जो गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव असतो ना, तो मुळातच डीजे वाजवण्यासाठी किंवा नाचण्यासाठी हा नाहीच मुळात आहे. बनलाच नाहीये. कारण बरोबर आहे. लोकमान्य टिळकांनी ना लोकांना एकत्र येण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची एक ज्योत पेटवण्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे गणेश उत्सव आणि शिवजयंती महोत्सव हा आयोजित केला होता. आणि आता काळची जी पिढी आहे ती ह्या विचारांना भरकटून जात आहे. म्हणजे ते कशासाठी त्याचं जे उद्दिष्ट काय होतं हे विसरून जात आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. पण जाऊ दे, मागच्या पिढीतनं जे केलं ते केलं जाऊ दे. ते तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात जेव्हा गोष्टी येतील तेव्हा ठरवणं तुमच्या हातात आहे. ऍटलिस्ट आपल्या घरातल्या गणपतीला आपण हे नाही करायचं. आजूबाजूला असा गोंधळ असेल तर आपण तिथे नाही जायचं. एक प्रकारे बॉयकॉट करणं हे आपल्या हातात असतं. पण आणि समाजात मी आता एक व्हिडिओ बघितलेला की अशी एक लहान मुलगी एका कमिटीमध्ये म्हणते की आपण ना गणपतीला असं एक डोळ्यावर पट्टी आणि कानावर एक पट्टी बांधूया. तर ते कमिटीवाले विचारतात की का असं? तर ती म्हणते की ते गणपती बाप्पाला ते आवाज सहन होणार नाही आपला डीजेचा, आणि नंतर ते आपण जे जसं वेगवेगळे डान्स करतो ते डान्स तरुणाई मुलांचे ते आवडणार नाहीत बाप्पाला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बघा मुलांना तुम्ही किती किती चांगली मुलं आहात की तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओमधला अर्थ कळतोय. चांगली म्हणजे बुद्धिमान मुलं आहात तुम्ही. तर तुम्हाला शाळेमधल्या परीक्षांमध्ये किती मार्क मिळो न मिळो ह्याने खरं काही फरक पडत नाही आपल्या आयुष्यामध्ये. ती महत्वाची गोष्ट आहे. मी त्याला कमी नाही लेखत आहे. पण शिक्षण घेऊन शेवटी आपण समाजातच जातो ना. हे शिकण्यामागचा उद्देश काय आहे की आपण जेव्हा समाजात जाऊ तेव्हा आपण चांगले नागरिक म्हणून जाऊ. तर ते चांगले नागरिक तुम्ही ऑलरेडी आहात. ही परीक्षा, 10वीची परीक्षा, 10वी 12वी तुम्ही काय करायचं आयुष्यात ते तुम्ही केल्यानंतर जेव्हा समाजात जाल ना, तेव्हा तुम्ही जर असे असलात ना, तुम्ही खरंच चांगले नागरिक असाल. म्हणजे हे खरं सांगायचं तर शिक्षण कशासाठी असतं? माणसाला घडवण्यासाठी असतं. चांगली सुशिक्षित माणसं पण खूप शिकू नये परत हाच मूर्खपणा करत असेल तर ते काय शिकले आयुष्यात काय माहिती. म्हणजे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे की शिक्षण माणसाला कसं बनवतं. बरं त्या मोदकावरती जाऊ आणि मग आपल्या अभ्यासावर जाऊ. आपण मेटलर्जीवर होतो म्हणजे धातू विज्ञानावर होतो. पण थोडंसं किंचित विषय निघाला आहे म्हणून सांगते. मोदक म्हणजे खरं हा शब्द मोद या शब्दातून आलाय. मोद म्हणजे आनंद. संस्कृत शब्द आहे मोद. मोदक म्हणजे आनंद करणारा. मग जो आनंद करणारा आहे तो मोदक आहे. जो खाणारा गणपती बाप्पा आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की जेव्हा गणपती बाप्पा येतो तेव्हा सगळीकडे आनंद असतो ना. लोक उत्साहात असतात, पॉझिटिव्ह असतात. हे करूया, ते करूया, नवीन गोष्ट शिकूया. येत नसेल तरी पण आपण ते करून बघतो. डेकोरेशनसाठी का असे ना, पण यातनं अनेकदा आपण नव्या गोष्टी शिकतो. आणि खूप ठिकाणी म्हणजे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सुद्धा होतात. अनेक अनेक ठिकाणच्या मंडळांमध्ये 10 दिवसाकरता काही चांगल्या चांगल्या सोशल ऍक्टिव्हिटीज होतात. 10 वेगवेगळ्या ठिकाणी समजा एखादा गणेशोत्सव मंडळ ज्याच्यात 10 दिवसाचा गणपती बसतोय, तर 10 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांना जिकडे जिकडे गरज आहे तिकडे आपण मदत केली तर किती चांगली गोष्ट होईल. गणपतीपर्यंत आपली भावना काय आहे ती पोहोचली की झालं.
गणपती बाप्पा आपल्या देवघरात पण असतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गामध्ये सगळे देवस्थान आहेत. मग तो मोदक आहे, मोद देणारा आहे. मोदक खाणारा म्हणजे सतत तो आनंद खात असतो आणि आनंद देत असतो. मोदक खाणं म्हणजे आपल्याला एवढूसा मोदक खाल्ला तरी आपल्याला वाटतं काय मस्त गोड मोदक आहे, किती खुश होतो ना आपण. तोच मोदक आहे. मोदक म्हणजे आनंद देणारा, आनंद करणारा. तो मोदक. मध्ये बोला. तुमच्या घरी गणपती बसवतात का? आणि बसवत असाल तर कशा पद्धतीने तयारी करता? माझ्या घरी नाही, माझ्या आईच्या घरी आहे. खरं सांगू का, म्हणजे माझ्या आईच्या घरी आहे म्हणूनच मी इकडे ह्या म्हणजे माझ्या नवऱ्याशी लग्न करताना विचारलं तुझ्याकडे गणपती आहे का? तो म्हणाला नाही. म्हटलं ओके ओके, मग मी लग्न करते. माझ्या आईकडे गणपती आहे, तर मी तिथे कसं येणार जर माझ्याच घरी गणपती असेल तर. सो पण आमच्याकडे गणपतीपेक्षाही मोठं गौरी आहेत. गौरी उभ्या गौरी असतात आमच्याकडे. 2 गौरी, त्यांच्या 2 मुली, 2 मुलं आणि मग गणपती बाप्पा असा मोठा परिवार असतो. आता गणपती बाप्पा येतोय आमचा रस्त्यात आहे. कारमधनं येतोय, सीट बेल्ट लावून. पुण्यातनं येतोय. तर लाल मातीचा गणपती आहे यावर्षी आमच्याकडे. सोलापूरच्या लाल मातीची मूर्ती आहे. तर दरवर्षी आमच्याकडे शाडूच्या मातीचाच गणपती येतो. मागची 2 वर्ष आम्ही घरातच त्याचे विसर्जन केलं होतं टबमध्ये. म्हणजे ती माती मग नंतर आपण गार्डनमध्ये किंवा कुंडीमध्ये असं टाकू शकतो. पण डेकोरेशन मी खरं सांगू, आता तरी आम्ही जरा मोठे झालो. आम्ही लहान होतो ना तेव्हा मी आणि माझा भाऊ, तो तर काही काही आयडिया शोधून काढायचा. आपण ना पाण्याचं डेकोरेशन करू, इकडे फाउंटन लावू, अमुक करू. आणि शेवटपर्यंत तो म्हणायचा मी ना हे करणार आहे आणि मी हे करणार आहे आणि करणारे म्हणजे गणपती बसायचं तरी पण त्याचं डेकोरेशन काही व्हायचं नाही. 1-2दा त्याने असंच केलं. आणि एकदा ते गणपतीच्या आजूबाजूला फाउंटन त्याला करायचे होते. म्हणजे ते काय म्हणतात त्याला, कारंज्याचं काहीतरी डेकोरेशन करायचं होतं. तर सगळं सामान बिमान घेऊन आला हार्डवेअर म्हणून. तेव्हा तो शाळेत होता. आणि सगळ्या घरामध्ये जिथे गणपती होते त्याच्या आजूबाजूला पाणी सांडलं होतं. शेवटी आई आणि मी त्याला एवढे रागवलं, म्हणलं मूर्खा, हे सगळं आधी करायचं असतं, ट्रायल अँड एरर. आता सगळं काढते घाण सगळं. माझ्याकडे मी शाळेमध्ये होते ना तेव्हा, शाळा कॉलेजमध्ये होते तेव्हा एक कॅलेंडर यायचं. एक कंपनी आहे, केमिकल कंपनी मर्क. त्याचं एक कॅलेंडर होतं, त्याच्यावरती गणपतीची चित्र होती. त्या सगळ्या गणपतींचे मी स्केचेस काढले होते. आणि त्या लाकडी एक अशी फळी असते ना, जसा आपला लेटर पॅड असतो, अशा फळ्यांवरती त्याचा गणपती चिटकवून त्याच्यावरती प्लास्टिकचे पेपर लावून परमनंट त्याच्या फ्रेम बनवल्या होत्या. खूपदा आम्ही गणपतीच्या आजूबाजूला तेच डेकोरेशन म्हणून लावायचो. गणपतीपेक्षा मी म्हणणार आमच्याकडे गौरींचं खूप मोठा प्रपंच असतो. म्हणजे त्या गौरी बसणार, त्यांना नऊवारी साड्या, मग त्या जेवणार ज्या दिवशी गौरींचं जेवण असतं त्या दिवशी तर आता तरी काही नाहीये, खूप सुटसुटीत आहे. आमच्याकडे आम्ही जेव्हा लहान होतो ना, आमच्याकडे अख्खं गाव जेवायला यायचं, कारण तो गौरींचा प्रसाद असायचा. मग मंडप टाकलेला असायचा, बाहेरून आचारी यायचे, ते पुरणाचा सगळा स्वयंपाक, ती अळूची भाजी, एकदम मस्त होतं ते. आमचं बालपण खूप समृद्ध होतं. आणि आता त्याचं आम्ही म्हणजे थोडं छोटं व्हर्जन करतो. प्रत्येकाच्या घरी गणपती असतो आणि आता आम्ही पुण्यामध्ये आहोत. पण इथेही जेवढे जेवढे लोक ओळखीचे सगळे त्या दिवशी असतात गौरींच्या जेवणाला. गौरींचं जेवण आमच्याकडे झालं ना की असं आम्ही समजतो गणेशोत्सव संपला आमचा. कारण गणपती त्रासदायक नाहीये, तो छानपैकी आपला येतो, बसतो, आम्ही त्याच्या आजूबाजूला गाणी म्हणतो, काही आरत्या म्हणतो, हे सगळं आमचं छान सोपं सुरळीत चालू असतं. कारण गणपती हा आपल्या घरातला आहे आणि गणपती गौरींचा मुलगा आहे. तो मुलगा आला की ठीक आहे बाबा, आलायस तू, ये, खा, पी, मजा कर, जे आपण खातोय ते तू खा. डेंजरस असतं गौरींचं काम. त्या 2 दिवस झाले ना गौरींचं प्रतिष्ठापना आणि गौरींचं जेवण, मग इझी. मग म्हणजे वर्षभरातला सगळ्यात मोठा सण गणपती गौरी आहे. दिवाळीचंही आम्हाला काही वाटत नाही, नवरात्रीचंही आम्हाला काही वाटत नाही. येते तसं ते करणं होऊन जातं आणि होऊन संपून जातं ते. पण गणपतीपेक्षाही गौरी, ते चांगलं झालं ना, व्यवस्थित झालं ना. आणि आमच्याकडे पितळेचे मुखवटे आहेत गौरींचे, ते म्हणजे माझ्या आजीच्याही सासूबाईंच्या काळापासूनचे आहेत. आणि त्या गौरींची जी बॉडी आहे ती लाकडी आहे, लाकडाची बॉडी आणि पितळाचे मुखवटे. तर ते त्यांचे हात, त्यांचे दागिने, ते जुन्या काळातलं तुम्ही ते पेशवाईच्या सिरियल्स बघितल्या असतील तुम्ही, त्यांचे दागिने बघितले Yes, कसे ma'am. असतात. हा, तर तशा साड्या, दागिने, हे सगळं तसंच असतं. पूर्ण पद्धतशीर एकदम सगळं सोहळ्यात काम असतं. माझ्याकडे काम आधीपासून हे होतं, ते मुखवटे पूर्ण घासणं, त्यांना रंगवणं, त्यांच्या साड्या नेसवून तयार करून ठेवणं. मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गौरी बसतात त्या दिवशी खूप मोठा कार्यक्रम असतो. म्हणजे त्यांची सगळी मांडणी. तरी आता इथे खूप शॉर्ट झालंय ते, म्हणजे असं एका छोट्याशा अर्ध्या चादरमध्ये ते बसून जाईल एवढं डेकोरेशन. आधी तर आमच्याकडे अख्खी खोली असायची, मागे एका कोपऱ्यामध्ये त्या 2 गौरी, त्याच्या पुढे सगळी आरास मांडलेली असायची. आणि एक ऍडिशनल काम असतं, ते असतं फुलोरा बांधणं. तुमच्याकडे असतो का? नवरात्री वगैरे पण फुलोरा बऱ्याच घरांमध्ये करतात. येस मॅम, बांधतात.
हा, तर ते बनवणं, ते सोहळ्यात बनवणं, ते एक दिवसाचं पूर्ण काम असतं. त्यात सांजोऱ्या, करंज्या, वेण्या, मग हळदी कुंकाचे करंडे, बांगड्या, असे सगळे पदार्थ बनवायचे, कणकेचे बनवायचे. त्याच्यामध्ये सारण वगैरे भरायचं, मोदक बनवायचे आणि दोन्ही गौरींच्या पोटामध्ये छोटे छोटे 9-9 आणि 9-9 म्हणजे 18-18चे सेट, करंज्या आणि मोदक, करंज्या आणि मोदक हे वेगळे बनवायचे आणि त्यांच्या डोक्यावरती, गणपती गौरींच्या डोक्यावरती तो प्रसाद पुढचे 4-5 दिवस टांगलेला असतो. असा तो सगळा प्रकार असतो. सो खूप छान असतं ते. म्हणजे एक वर्षभरातले ते 3-4 दिवस असे असतात ना, की जेव्हा आपण अगदी म्हणजे दुसरा कसलाच विचार करत नाही. अभ्यास, परीक्षा, गणपती गौरी आहेत ना, बस ते आपल्या घरातले पाहुणे असतात. सो आपण त्यांचं ऍक्च्युली त्यांचंच घर असतं, पण ते आपल्या घरी पाहुण्यासारखे येतात तेव्हा आपण त्यांची, जसं आपल्या घरी बाहेर वर्षी येते की नाही, तसं आई पण एकदम त्या येणाऱ्या जातात, त्या येणाऱ्या जातात, तर ती बिचारी एकदम नाही म्हटलं तरी पण वयोमानाप्रमाणे हातपाय दुखतात, पाठ दुखते, कधी कधी पाय दुखतात, तरी पण ते उत्साह असतो की ते येणार आहेत, ते करायचंय. भरपूर भरपूर काही काही असतात छोट्या छोट्या गोष्टी. पूर्णाचा नैवेद्य असतो आणि पूर्णाची आरती असते. 32 काय बरं म्हणतात त्याला, आरत्या करतो ना आपण, त्याच्यामध्ये त्या काय म्हणतात त्याला, वाती, वाती 32-32-32 असे त्याचे सेट असतात. देवाचं ताट वेगळं असतं, ह्यांचे ताटं वेगळी असतात, ब्राह्मण, सवाष्ण, मुंजा ह्यांची जेवणं वेगळी असतात. खूप मोठा कार्यक्रम असतो गौरींच्या जेवणाच्या दिवशी. पण म्हणजे म्हणून आमचं डेकोरेशन कसं असतं, हिच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की डेकोरेशन असं असतं जे मागच्या बाजूला परमनंट असतं. जनरली तरी ते आता ते पडदे असतात ना छान रंगीबेरंगी, त्याच्यावरती त्या माळा असतात फुलांच्या, त्या परमनंट असतात. त्याच्यामध्ये कारण एकदा ते लावलं की आम्ही तिला हात नाही लावू शकत. एकदा त्या सोहळ्यात गेल्या, त्या बसल्या की तिसऱ्या दिवशीच फक्त फक्त सकाळची पूजा जेव्हा होतं तेव्हा माझे बाबा किंवा भाऊ ते जेव्हा त्याला आंघोळ घालतात किंवा पूजा करतात तेव्हाच त्यांना हार घालणं, काढणं तेवढाच त्यांचा स्पर्श, बाकी कोणी त्याला हात लावू शकत नाही. त्या सोहळ्यात गेलेल्या असतात, मग तेव्हा आपण त्यांना काही नाही करायचं, असं असा नियम आहे आधीपासून. पण मग ते आम्ही सगळे फॉलो करतो. आणि गणपती बाप्पा पहिल्या दिवशी येतो, त्याचं मखर असतं किंवा एक छान त्याच्या आजूबाजूला आम्ही मखर, थर्मोकॉल वगैरे असं तर कधीच नसतं, असं आपला चौरंग असतो ना, त्याच्यावरती छान मांडणी करून त्याच्या आजूबाजूला फुलांच्या माळा अशा सोडलेल्या आहेत, असं असं असतं. मोत्यांच्या माळा असतात ना, असं ते असतं. पण मग 2-3 दिवसानंतर तो पुन्हा उठून गौरींच्या इकडे जेव्हा जातो, गौरींच्या पूजनाच्या वेळेला, तेव्हा त्याची जागा पुन्हा बदललेली असते. मग ती तिथे ऑलरेडी सेटअप करून ठेवलेला असतो. आणि त्या गौरी, त्यांची 2 मुलं, 2 मुली, असा प्रत्येक परिवार, हा परिवार तो परिवार, आणि त्यांच्यामध्ये गणपती बाप्पा, असा सगळा तो पूर्ण एक नवाच काय बरं म्हणतात, छोटा परिवार त्या दिवशी ऍड होतो आणि दरवर्षी येतो. सो ते खूप छान असतं, म्हणजे एकदम असं पॉझिटिव्ह असतं. आणि असं म्हणतात ना की त्या देवाच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला त्यांच्या फिलिंग्स कळतात. तसं खूपदा असं जाणवतं आपल्याला की ज्या दिवशी त्या येतात त्या दिवशी खरंच त्या खूप खुश असतात, जेवतात त्या दिवशी तृप्त असतात आणि निघतात त्या दिवशी सॅड असतात की शी मी जाते आता. होतच ना असं आपल्याला. मॅम, त्या आपल्या मनातल्या भावना असतात. जसं आपण बघतो ना स्वतःला, तसंच शी मी आता, मला जायचंय का, म्हणजे बाहेर जायचंय का, आई बाबांपासून लांब जायचंय का, हा विचार केला की आपल्याला कसं तरी वाटतं ना. तो जसं आपल्याला वाटतं तसं ते आपल्याकडे बघतात, असं असं वाटतं आपल्याला. शेवटी कोणीही बघा ना, आपण देवामध्ये आपल्याला बघतो आणि आपल्यामध्ये देव बघतो. देव दुसरा कोण आहे, म्हणजे ज्या मूर्ती आपण बघतो, ज्या देवांच्या मूर्तींची आपण पूजा करतो, त्या खरं तर आपणच माणसाच्या रूपात ढाळलेल्या प्रतिकृती आहेत. खरं तर देव म्हणजे निसर्गच आहे ना. निसर्गातल्या सगळ्या गोष्टी जे आपल्याला आयुष्यभर, आयुष्याच्या आधी, आयुष्याच्या नंतर सांभाळतात, त्यांची पूजा करण्याची म्हणजे खूपदा आमच्या, म्हणजे असं विषय निघाले म्हणून सांगते की आमच्याकडे पूजा होती, माझ्या मुलाची मुंजी होती, तेव्हा गुरुजी चांगले होते, असं म्हणायला पाहिजे, तसं म्हणायला पाहिजे, असं असतं तसं असतं. म्हटलं तुम्ही म्हणता तो सगळा शास्त्रार्थ मला मान्य आहे, पण गुरुजी तुम्ही मला एका प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर द्या. अनेक प्रकारची फुलं आहेत ती त्या देवानेच बनवलेली आहेत, त्यातलं एक फुल अहम पुष्पम अर्पयामी हे म्हणून त्याला सांगायची गरज काय? त्याला माहितीये त्यानेच बनवलेलं फुल आहे, मी त्याला वाहते, त्याला दिसतंय, हे असं म्हटलं काय आणि मी फुल वाहतोय म्हटलं काय, तर प्रॉब्लेम काय? त्याला हे कळलं पाहिजे, तो काय माणूस नाहीये आपल्यासारखा विचार करायला. हे नाही दिलं का, ते नाही दिलं का, मग मला चालणार नाही. तो देव आहे ना, तो आपल्या सगळ्यांच्या पलीकडे आहे. आणि एवढा सगळा शास्त्रार्थ, वेद, पुराण सगळं वाचल्यानंतर त्याचा सारांश एवढाच आहे की तुमच्या मनात भाव काय आहे.
दिवसभर तुम्ही देवदेव देवदेव करत बसणार आणि मनात तुमच्या इतरांबद्दल सगळे चुकीचे विचार आहेत, ह्याला कसं हे करू, त्याला कसं तो देव तुम्हाला पावणार आहे? तुमचं काम तुम्ही नीट करा, कोणाला त्रास देऊ नका. तो देव बरोबर तुमची कुठेतरी येऊन बरोबर मदत करतो. अरे हा, तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली. परवाचीच गोष्ट आहे, रविवारची सकाळची गोष्ट. आमच्या गार्डन मध्ये इकडे ते गार्डन झाले जंगल. पाऊस पडतोय ना रोज हळूहळू थोडा थोडा. तिथे ते सगळं काँग्रेस बिंग्रेस सगळं वाढलंय. तिथे आमच्या पार्किंग म्हणजे पार्किंग अशी आहे, तिथे सगळ्या कार वगैरे असतात आणि खाली उतरलं ना स्लोप, तिथे खालून सगळी माती सुरू होते. तर तिथे खालच्या बाजूला औदुंबराचं झाड आलंय, छोटं झाड आलंय. तर म्हणलं आता ह्याला इथून काढलं पाहिजे, कारण त्याची मुळं पार्किंगच्या खाली खाली घुसली आहेत. त्याच्या बाजूला आपलं घर आहे. तर म्हणलं आता घराच्या पण खाली आणि पार्किंगच्या खाली घुसण्याच्या ऐवजी त्याला काढू आणि समोर गार्डन मध्ये खूप मोठी जागा आहे, तिथे मध्यभागी लावून देऊ आपण. ते मोठं झाड होतं ना. तर ह्याच्या आधी ते काढता नाही आलं. बऱ्यापैकी पाऊस होता किंवा आपली दुसरी कामं सुरू होती म्हणून ते राहून गेलं. तर रविवार होता परवा. रविवारी विनाकारण सकाळी लवकर जाग येते. मला 6:45लाच जाग आली होती. तर आज सगळेजण झोपले होते. चला म्हटलं आज जरा आपण जाऊ, जरा आजूबाजूला राऊंड मारून येऊ, गार्डन मध्ये जाऊ, गवती चहा घेऊन येऊ. सगळे झोपलेत तर आपण छान गवती चहा करू. मी हा विचार करून गेले. थोडंसं ते काँग्रेस बिंग्रेस उपटून काढलं आणि म्हटलं चला आता थोडंसं हे पण क्लीन करू आणि आपण जरा हे झाड काढू, पाण्यामध्ये बुडवून ठेवू. म्हणजे दुपारी सगळे उठले की आपण त्यांना कामाला लावतो, अरे आपण आज झाड लावलंय, असं नवा उद्योग आज त्यांना देता येईल. म्हणून मी आपलं त्या औदुंबराचे झाड छोटस असं आलंय बरं का, म्हणजे अशी पार्किंग आहे आणि ते असं आलंय छोटूस असं. चला म्हटलं आपण याला काढूयात. तर तिथलं पण सगळं मी गवत बिवत साफ केलं आणि त्याला खेचलं, पण ते काही निघालं नाही. म्हटलं अरे अरे हे काय आता निघत नाही, याची मुळं बहुतेक आतपर्यंत गेलेत. तिथे मी अशी बसले गुडघ्यावरती आणि खेचते असे 2 फांद्यात बरं का, असे खेचते ते काही निघायला तयार नाही. म्हटलं काय यार किती डीप गेलंय हे, मुळं तर नाही निघाली. तिकडनं एक छोटूस डोकं बाहेर आलं आणि मी ते बघून अशी शॉक्ड. म्हटलं ही शपथ काय आहे. मी किंचाळले आणि धावत पळत आत गेले, म्हणजे पार्किंग मध्ये गेले. तिथे फोन होता आणि ते गवती चहाची 2-4 पानं मी काढून ठेवली होती, कारवरच ठेवली होती. मग मला समजलं मुळांच्या आतमध्ये एखादा नागोबा बसलाय आणि मी मुळं आपली खेचतीये. तर त्याला डिस्टर्ब झालं असेल ना. ही कोण इडियट सकाळी सकाळी मला उठवायला आलीये. इथं झोपलोय चांगला, रविवार सकाळची सुट्टी, तिला काही उद्योग दिसत नाहीये. पण त्या भानगडीमध्ये पुढचे 2-4 मिनिटं आय वॉज शॉक्ड की काय झालंय नक्की, काय झालंय. मग मी घरात आले. माझ्या किंचाळण्यामुळे घरातली लोक उठली होती. मला विचारलं काय झालं, म्हणलं पार्किंग मध्ये साप आहे. तर मला म्हणतो की माझ्या घरातले सगळे मला म्हणतात तुला चावला बिवला तर नाही ना. म्हटलं थांब जरा मला बघू दे, मी बोट चेक करू दे, खरंच कुठे चावला तर नाही ना. एवढ्या अचानक घडलेल्या गोष्टीमुळे मला अपेक्षा नव्हती की तिथे असं काय होईल. मी गवतामध्ये जाताना नेहमी पाय सांभाळून टाकतच जात असते, बट खेचल्यानंतर एवढूसच डोकं आलं आणि परत आत गेलं. म्हटलं ओके. मग मी आत येऊन समर्थांनाही नमस्कार केला, त्या शंकरालाही नमस्कार केला आणि सगळ्या निसर्गालाही नमस्कार केला. बाबा मला काही त्याला त्रास द्यायचा नव्हता. रादर मला त्या झाडाचीच काळजी आहे की चुकीच्या ठिकाणी उगवू नये, म्हणून मी त्याला काढून दुसरीकडे लावणार होते. त्याला माझ्यामुळे काय झालं असेल तर सॉरी, तुम्हीच त्याला सॉरी म्हणून टाका आणि मला वाचवलं त्याच्याकरता थँक्यू सो मच. असा विचार करून मी पुढचे 5-10 मिनिटं अशी स्तब्ध बसले होते. आणि मग नंतर मला समजलं की नेचर इज एव्हरीवेअर. आपण जे म्हणतो ते आपल्या आजूबाजूला खरंच असतं. म्हणजे आता आमचं घर तर जंगलातच आहे ना. तर आम्ही जंगलात गेलोय, मला माहिती होतं की आपल्या आजूबाजूला हे सगळे लोक आहेत, कधी कधीच दिसतात. त्यांना डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, त्यांना त्रास नाही दिला पाहिजे, हे खरं आहे. पण ते म्हणतो ना आपण, ते वाचवतं आपल्याला कुठून तरी ती शक्ती. तर ती कदाचित ह्याच्यामुळे असेल की मी काही त्याला त्रास द्यायच्या इंटेन्शनने गेले नव्हते. त्याला समजलं असेल तर थँक्यू सो मच असंच वाटत होतं मला शेवटी. हा मुलांना बोला काय बोलायचं, पण खूप डेंजरस होता बरं का. माझ्या आयुष्यातला एवढा डेंजरस. ना याच्यामधून हे समजलं की तुम्ही खूप म्हणजे खूप असा पॉझिटिव्ह विचार करता आणि दुसऱ्यांची खूप काळजी घेता, अगदी प्राण्यांची सुद्धा. बघ मी लहान होते ना तेव्हा मी खूप कुचकी होते. म्हणजे मला असं वाटायचं की मी का करायचं, म्हणजे मला असं वाटायचं कुचकी म्हणण्यापेक्षा मी प्रश्न विचारायचे. आणि मुलींच्या बाबतीमध्ये हे खूप होतं, हे त्याने नाही गेलं तरी पण चालेल तू करायचं. आणि माझ्या घरात माझे आई बाबा नाही, आजी आजोबा पण नाही, आज्या आणि पणज्या, त्या काळातल्या त्या एकदम अशा डेंजर अशा खवचट आज्या होत्या ना. हे तुला यायला पाहिजे, हे अमुक केलं पाहिजे. एकदा तर असं झालं होतं, माझी आईची आई आली होती घरी आणि मी आईला मदत करायचे घरातल्या सगळ्या कामांमध्ये. माझा भाऊ पण मदत करायचा. आमच्या घरामध्ये असं जेंडर बायस नव्हता, सगळ्यांना सगळं काम. माझे बाबा पण जेव्हा शक्य तेव्हा घरातली सगळी कामं करायचे, घर झाडण्यापासून करायचे आणि अजून पण करतात. घर त्यांचं पण आहे ना, आईनेच केलं पाहिजे, बाबांनीच केलं पाहिजे अशी आमच्याकडे काहीही
म्हणजे भेदभाव नव्हता कुठल्या कामात, आणि तसं मला पण कधी वाटलं नव्हतं. पण माझी आजी आली आणि ती आल्यानंतर मग मी स्वतःहून काहीतरी एकतर करत होते, त्याच्यामध्ये मध्येच ती म्हणाली, हे तुला सगळं यायला पाहिजे, हा असं असतं तसं असं, उद्या लग्न झालं तिकडे गेलीस, नवऱ्याच्या घरी गेलीस, तुला कोणी काय बोलेल, स्वयंपाक करेल. मला एवढा राग आला, त्याच्यानंतर मी स्वयंपाकात मदत करायला सोडून दिली आईला. आई म्हणाली, काय झालं, आजकाल तुमचं मदत बिदत करण्याचं सगळं संपलंय वाटतं नाटक. म्हटलं, मी का मदत करू, मला काही मदत करायची नाही, दुसऱ्यांचं पोट भरावं म्हणून मी का स्वयंपाक शिकेन, त्याला त्याचं पोट नाही का, त्याला त्याची आई शिकवेल ना. मी तेव्हा शाळेत होते, पण मी प्रॅक्टिकली मी अजूनही ह्याच गोष्टी बोलते आणि मी अजूनही ह्याच गोष्टी फॉलो करते. आणि माझ्या दोनही मुलांना, मला 2 मुलं आहेत, मुलं म्हणजे बॉईज आहेत, पण त्या दोघांना सगळा स्वयंपाक माहितीये कसा करायचा. आता माझा मोठा मुलगा 4थीत आहे, पण त्याला भात लावता येतो, त्याला मॅगी करता येतो, त्याला चहा करता येतो, आणि हा बेसिक गोष्टी माणसाला यायला पाहिजे. त्यात मुलगा मुलगी हा भेद नाहीये, पोट सगळ्यांना आहे ना. तर त्याच्यामुळे मग मी गेले नाही तिकडे आईला मदत करायला. मी तिला असं बोलले होते, तर ती मला म्हणाली, अगं गाढव, तिचा विचार करू नकोस तू, ती तिच्या जनरेशन मधल्या गोष्टी तुला सांगतेय, पण हे तुला कळायला पाहिजे की तू हॉस्टेलला गेलीस, जॉबसाठी कुठेतरी बाहेर गेलीस, जिकडे मी नाही. काय रोज मॅगी खाणार आहेस का, रोज खिचडी करून खाणार आहेस, तुला सगळं तुझ्या करता यायला पाहिजे. मग मला समजलं की जे जे माझ्यासाठी आहे ते सगळ्यांसाठी आहे. पण माझा भाऊ माझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करतो, माझ्याहून खूप चांगली खिचडी करतो, माझ्याहून चांगल्या भाज्या करतो, फक्त त्याला पोळ्यांमध्ये एक्सपर्टी नाहीये. मग ते मी कधी कधी करून घेते. बोला. तुम्ही आता तुमचा एक्सपिरियन्स सांगताय ना, तर मला असं वाटतंय की माझी बेस्ट फ्रेंड पुरून बोलते मला. हो, खरंच आहे. मुलींनो आणि मुलांनो, बघा, आपल्याला सगळ्या गोष्टी यायला पाहिजे, स्वतःसाठी यायला पाहिजे, कोणाला तरी दाखवायचं म्हणून का करायचं. तुम्हाला एक गोष्ट सांगू, आपल्या क्लासमध्ये जर बॉईज असेल तर ट्रस्ट मी, जगातले सगळ्यात चांगले स्वयंपाक करणारे पुरुष आहेत, ते कुक आहेत, कुक. जगातले सगळ्यात चांगले गायनोकोलॉजिस्ट मेल्स आहेत, फिमेल्स नाही आहेत, मेल्स आहेत. येस मॅम. हो. कारण की त्यांच्याकडे ते पेशन्स खूप जास्त असतात, मुलांकडे हे पेशन्स खूप जास्त असतात, आणि त्यांनी चांगले जे समजून घेतले ना त्यांच्याकडचे, तर त्यांच्यासारखे बेस्ट लोक कोणी नसतात. खरंच, मी पण स्वतः डॉक्टर चेक करून बघते की कोण आहेत. म्हणजे मी सगळ्यांशी बोलते, पण आपल्याला आपल्या ह्याच्यातनं समजतं ना की कोण किती प्रतिभावान आहे. तर माझा अनुभव असा आहे की ज्या ज्या डॉक्टरांशी मी बोलले त्यातले असं नाहीये की फिमेल्स आर मॅड किंवा त्या बुद्धिमान नव्हत्या, असं नाहीये. पण माझा पर्सनल अनुभव असा आहे की पेशंटली ऐकून घेणारा. माझा प्रॉब्लेम काय आहे, एक तर मुलींना खूप बोलायची सवय असते, मला तर फार जास्त बोलायची सवय आहे. नक्की मला प्रॉब्लेम काय आहे एवढ्या सगळ्याच्यातला, तो बरोबर जो शोधून काढतो तो चांगला डॉक्टर. सो असे मला भेटलेले सगळे मेल डॉक्टर आहेत, आणि आय रिस्पेक्ट देम ह्युजली. रॅदर मी तर हे म्हणते की आमच्या घरात जेवढे सगळे पुरुष आहेत त्या सगळ्यांना बघितल्यामुळेच मी हे म्हणते की त्यांचं लाईफ जे असतं ना ते खूप स्ट्रगलिंग असतं, स्पेशली मुलांचं म्हणते का. मुलांना मी तुमच्या बाजूने, आपल्या गटात जर कोणी मुलं असतील ना, तर ऑलवेज विथ यू. तर मुलींना असं नाही की मी तुमच्या अपोजिट आहे, मी तुमच्याच टीममध्ये. पण त्यांची लाईफ खूप वेगळी असते, कारण ते आपल्यासारखे एक्सप्रेसिव्ह नसतात. त्यांच्याकडे खूप पेशन्स असतात आणि खूप बिनाकामाच्या जबाबदारी त्यांच्यावर पडलेल्याच असतात समाजाने टाक. सो ट्रस्ट मी अजय, आय एम ऑलवेज विथ बॉईज. मला 2 मुलं आहेत, कायमच मी त्यांचा विचार करते की माझ्या मुलांसारखे तुम्ही आहात, माझ्या भावासारखे आजूबाजूची सगळी माणसं आहेत. तर जसा किंवा माझ्या नवऱ्यासारखं, तो किती सहन करत असेल रात्रंदिवस मी एवढी बडबड करते. यू कॅन इमॅजिन ना की त्यांचं लाईफ किती स्ट्रगलिंग असतं. घरात पण काहीतरी करून दाखवायचंय, बाहेर पण काहीतरी करून दाखवायचंय, आणि कुठेच चुकायचं नाही असं नसतं. आणि ते चुकलं तर मान्य करत नाही, हा त्यांचा एक वेगळाच प्रॉब्लेम असतो. त्यांना कळलं नाही तर ते सांगत नाही, हा तर तिसराच प्रॉब्लेम असतो. आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहित नसतात, तर ते चुका करून करून शिकतात. बेस्ट एक्झाम्पल सांगू, आपल्याला पत्ता माहित नसला ना तर आपण गाडी थांबवतो, दादा ते कुठं जायचंय, मला जरा सांगा बरं, हा पत्ता मला समजत नाही, आपण विचारतो आणि जातो. माणसांना हे विचारायला आवडत नाही. ते त्याच सिग्नल वरती, त्याच चौकामध्ये 4 वेळा फेऱ्या मारतील, तिथल्या तिथे फिरतील, आणि मग 5व्यांदा आपल्याला घेऊन जातील कुठे जायचंय तिकडे. मी म्हणते की एवढ्या बावळटपणा करण्यापेक्षा विचार ना कोणाला तरी. इथे एवढी लोक भटकतात रस्त्यावरती, त्यांना माहित नाही का त्यांच्या एरियामध्ये कुठे काय. पण आपलं थिंकिंग आणि आपलं लॉजिक वेगळं असतं, त्यांचं थिंकिंग आणि त्यांचं लॉजिक वेगळं असतं. ह्या 2 ऍब्सोल्युटली वेगळ्या गोष्टी आहेत. बायोलॉजी आहे ना ती. सो म्हणजे हे रिस्पेक्टफुली एक्सेप्ट करणं ही चांगली गोष्ट असते. सो माझ्या मनात खूप आदर आहे सगळ्या पुरुषांबद्दल, आणि जे चांगले पुरुष असतात ना ते नेहमी सपोर्ट करतात कोणत्याही चांगल्या कामाला. मग त्याच्यामध्ये असा विचार नसतो की बायको आहे, मुलगी आहे, बहीण आहे, हिला कसं ना, चांगलं करते ना, बरोबर करते ना, तिला सपोर्ट केला पाहिजे. हे मी माझ्या घरात पाहिलंय, म्हणून एवढं कॉन्फिडेंटली सांगते की असे जे असतात त्यांच्या घरात खूप प्रोग्रेसिव्ह विचार होतात, नवीन नवीन करून बघण्याच्या गोष्टी होतात.
मग पोलीसमध्ये जाणं असेल, आर्मीत जाणं असेल, मुलींनी घराबाहेर पडून जॉब करणं असेल, ह्या गोष्टी तिथे होऊ शकतात जिथे सपोर्टिव्ह पुरुष असतात, हो की नाही? सो आय जस्ट होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी थोड्या सोशल आहेत आणि आताच्या जनरेशनच्या गरजेच्या आहेत की तुम्हाला हे माहिती आहे आणि खूप गोष्टी बदलत आहेत आणि खूप चांगल्या गोष्टी होत आहेत. म्हणजे ग्लोबली पण आपला देश आता काठमानेने सांगतो आम्ही तुमचं ऐकणार नाही, अमेरिका असू नये तर कोणी असो. म्हणजे कसली भारी गोष्ट आहे ना. अरे पिक्चर पण असे यायला लागलेत, बापरे. आमच्या लहानपणी ते बकवास कुछ कुछ होता हे पिक्चर होते आणि आम्ही ते पिक्चर बघायचो. आम्हाला वाटायचं काय आयुष्य असंच असतं का? तुमच्या लहानपणी काश्मीर फाईल्स आहे, तुमच्या लहानपणी अजून आता तो मी परवाच बघितला कोणता नरसिम्हा. म्हणजे हे पिक्चर काही हिंदी अॅनिमेटेड किंवा आणखीन असे कुठले पिक्चर आहेत ज्याच्यामध्ये काही वॉर आहे, म्हणजे त्यात मारामारी आहे किंवा आपली आर्मी आहे किंवा असे टॉपिक जास्त असलेले पिक्चर येत आहेत. त्याच्यामध्ये इंडिया प्रमोट होत आहे, म्हणजे इमोशन पेक्षा कंट्री प्रमोट होते, बरोबर ना? म्हणजे त्याच्यामध्ये असा ग्लोबल विचार असतो. आता एक कोणता तरी मूवी आला होता, कुठला तरी, आय डोंट रिमेंबर, डिप्लोमॅट. एक असा मूवी होता त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या कंट्रीचा दुसऱ्या कंट्रीजला मध्ये असलेल्या लोकांबरोबर जे डिप्लोमॅट असतात ना, तिकडे जाऊन बोलतात, तिकडचे आपल्याकडे येऊन बोलतात, त्यांचं लाईफ कसं असतं, हे काही वेगवेगळे अँगल आहेत ना, हे मूवीज मधनं दिसतात आपल्याला. सो अशा वेगळ्या मूवीज तुमच्या लहानपणी तुमच्या यंग एज मध्ये येतात, चांगली गोष्ट आहे ना. ऍटलिस्ट काहीतरी वेगळं ग्लोबल पिक्चर तरी समोर दिसतंय. तेच छोटस आणि तेच ते. आणि मराठी पिक्चर तर तेव्हा असे होते ना, आई शपथ काय मराठी पिक्चर होते ते बघून. आता पण ते पिक्चर लागले ना की फास्ट फॉरवर्ड करून बघितलं तरी समजत नाही की आपण काय बघितलं. सो म्हणजे बराच बदल होतोय आणि लोकांमध्ये पण समज येते. खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण होतात. बघा ना, आधी आपण पेट्रोल डिझेल वापरणाऱ्या गाड्या वापरायचो, पोल्युशन म्हणून बोंबलत बसायचो. आता ई व्हेकल्स किती जास्त प्रमाणावर. तुमच्या आजूबाजूला बघितलंय का तुम्ही ई व्हेकल्सचा वापर? हो मॅम. येस मॅम, आमच्या गावात तर खूप आले आहेत. खरंच येस आहे. मॅम. हो. आमच्याकडे पण आमच्या गावात असतील काही लोक मॅम ई आमच्या बाईक, ई स्कूटी घेतली. ई कार पण वापरतायत. म्हणजे पुण्यामध्ये ई बसेस आहेतच, खूप वर्षापासून आहेत. पण या ई बाईक, ई कार आणि त्या ई स्कूटीज, त्या ओला बिला, त्याचं ते एवढ्या दिसत ना रस्त्यावरती, असं एक पॉझिटिव्ह वाटायला लागतं. अरे म्हणजे ही गाडी पोल्युशन नाही करत आहे. थोडक्यात ऍटलिस्ट एक पॉझिटिव्ह वाईब येते ना. म्हणजे ज्या ज्या गोष्टी करता आपण काळजी करत बसलो होतो ते हळूहळू कदाचित रिपेअर होईल. तर असं आपलं फ्युचर हे चांगल्या गोष्टीकडे जाते, ग्लोबली सुद्धा आणि लोकली सुद्धा. तर आपणच विचार केला पाहिजे की त्यात आपण काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो. ओके. येस मॅम. आणि असं प्राऊड फील होत आहे की आपण इंडियामध्ये जन्मलं असं. हो ना. म्हणजे आपल्या, अरे हा, मी त्या दिवशी एक लेक्चर ऐकलं होतं, त्याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम हा जो आपल्या एनईपी मधला एक विषय आहे ना, तो खूप भारी विषय आहे. म्हणजे आपल्याकडे हे मेटलर्जी वगैरे पण आहे, ह्याचं कनेक्शन आहे. हे आपल्या भूतकाळामध्ये, जेव्हा आपल्या वैदिक पिरियड मध्ये लोकांना, म्हणजे जगाला नागपुसाची अक्कल नव्हती ना, तेव्हा आपल्याकडे धातू म्हणजे सोन्या चांदीच्या भस्मामधून औषधं निर्माण केली होती आयुर्वेदामध्ये. जस्ट इमॅजिन काय लेवलचे लोक आपल्याकडे होते. गाईज, आपल्या देशामध्ये ही जी विज्ञानाची परंपरा आहे ना, ही खूप आधीपासूनची आहे. आपले जे खूप पूर्वीचे जे वैदिक काळातले ऋषीमुनी होते ना, त्यांनी निसर्गाचा अभ्यास एवढा पक्का केला होता. आकाशातल्या ग्रह ताऱ्यांचा, आजूबाजूला असलेल्या वनस्पतींचा, त्याच्या फुला फळांचा, पानांचा, मुळांचा, खोडांचा, त्याच्या सालींचा सगळा अभ्यास औषधाकरता. प्लॅस्टिक सर्जरी आपल्या देशामध्ये निर्माण झाली होती. त्याचा वापर करून बाकीचे लोक आपल्याला छानपणे शिकवतात की आम्ही सांगितलं अशी प्लॅस्टिक सर्जरी करा. मॅम हाडं जे जोडणं. आताचे म्हणजे आताचे जे शास्त्रज्ञ शोध लावत आहेत ना, हे मूलद्रव्य नवीन आहे किंवा हे एक रासायनिक म्हणजे रासायनिक केमिकल ते त्यांनी आता नवीन बनवलंय. पण आपल्या भारताच्या इतिहासामध्ये ते खूप काळापूर्वी ते लिहून ठेवलेलं आहे, भाकीत केलेलं आहे. पण ते आता सिद्ध करतात दुसऱ्या देशातले लोक, जे आता आपल्या भारतीयांनी पहिलंच करून ठेवलं आहे. बरोबर आहे. कसं होतं, जेव्हा बघा एखादा समाज जेव्हा आहे ना आपल्या बेसिक गरजा भागवतो ना, तेव्हा तो बुद्धीच्या वाढीकडे जातो. तुम्ही सुरक्षित असाल, तुमचं खाणं पिणं, अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी बरोबर सगळ्यांना मिळाल्या ना, आणि सगळे एकाच दिशेने चालणारे असतील. मी असं का करू, माझ्या देशाने मला हे दिलं नाही, मी तसं का करू, मला हे मिळालं हे दिलं नाही, असा विचार करणारे लोक कधीच देशाबरोबर चालू शकत नाही. माझा जन्म या देशात झालाय, ह्या देशाने मला खूप गोष्टी दिल्यात, आता माझं काम आहे मी देशाकरता काहीतरी करणं, हा विचार करणारा कोणताही माणूस असू दे. त्यात धर्म, जाती, भाषा काहीच नसतं रे. आपला देश म्हणजे आपण जिथे जन्माला आलो तो आपला देश, बरोबर की नाही?
त्या देशामुळेच आपल्याला आपली ओळख मिळते. आपलं खाणं पिणं लहानपण सगळं त्या देशात जातं. त्या मातीतलंच आपण खातो ना उगवलेलं, तो आपला देश. मग त्या देशासाठी आपण प्रामाणिक का नाही राहायचं? मग असे सगळे लोक जेव्हा एकत्र येतात, मी हे मुद्दाम कधीच म्हणते वैदिक काळातलं, तेव्हा सगळेच्या सगळे समाजातले लोक जे होते ना, ते अभ्यासू होते. अगदी बायका सुद्धा. म्हणजे तेव्हा गुरुकुल पद्धतीमध्ये मुलं गुरु म्हणजे गुरूंच्या घरी जायची आणि अभ्यास करायची. पण गुरु पत्नींचं काम मुलांना सांभाळणं, त्यात आयुर्वेद होतं, जेवणामधला अभ्यास होता. मुलांना कोणत्या वेळामध्ये कोणत्या दिवशी काय अन्न दिलं पाहिजे एवढ्या मुलांना द्यायचंय. त्यांचा आई बाबा नाही, विचार करा किती जबाबदारीचं काम आहे ते. सो हा सगळा विचार ऑलरेडी आपल्याकडे झाला होता. वेगवेगळ्या यज्ञांमधनं, वेगवेगळ्या ऋचांमधनं, निसर्गामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचा डिटेल अभ्यास केलेला आहे आपल्याकडे आधीच. म्हणूनच त्याच्यामध्ये अनेक ग्रंथ. आणि आपल्याकडे काय झालं माहितीये का, अनेक वर्षापर्यंत आपल्या देशावरती परकीय आक्रमण झाली. आपल्याकडचा जो समाज होता, अगदी म्हणजे तुम्हाला विजयनगर साम्राज्य माहिती असेल तर तिथपर्यंत हा आपला बरोबर आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, त्यात धर्माबिर्माचं काही नाहीये. पण आता आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर मग सगळ्यांनी एकत्र जायला पाहिजे, बरोबर की? मग त्यातलाच महत्वाचा विषय काय की माझ्याकडे असलेलं नॉलेज की मी देशासाठी काय देऊ शकतो करून, आता हा विचार केला ना की आपोआप पर्याय मिळतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याकडे असलेल्या सगळ्या या सिस्टीम्सचा, ज्ञानाचा, आपल्याकडे मोठी मोठी विश्वविद्यापीठं होती, नालंदा होती, अजून काय होतं बरं, 2-3 मला आता आठवत नाहीयेत. एक आपलं ते चाणक्य होतं ते वालं होतं, आणि एक नालंदा विद्यापीठ मला का आठवते कारण की ते विद्यापीठ जाळलं आणि ते जवळजवळ 2-3 महिने राहिलं. गुरुकुल पद्धतीचे विद्यापीठ म्हणताय का? हो हो. आणि त्या विद्यापीठांमध्ये तसं विद्यापीठ ना म्हणजे धाराशिव मध्ये पण आहे. म्हणजे जे रामलिंग घाट अभयारण्य आहे ना ते आणि ना ते म्हणजे शिकायला नेपाळचे जे तिथले जे आध्यात्मिक गुरु होते ते पण आले होते असं म्हणतात. ते खूप प्रसिद्ध आहे. बरोबर. तो आपल्या अशा अनेक विद्यापीठांमध्ये खूप ज्ञानाचा भंडार होता. आणि हे सगळं ज्ञान कोणी बघा, ज्ञान आहे, कोणाला वाटल्याने कमी नाही होत. ते त्यांनी घेतलं आणि त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला. बरं का, मी हे अजिबात म्हणत नाहीये की गेल्या 200-300 वर्षामध्ये ज्या शास्त्रज्ञांनी शोध लावले त्यांनी अभ्यास केला नाही. त्यांनी खूप कष्ट केले. त्यांनी त्यांच्या लॅबमध्ये रात्रंदिवस जागून त्या गोष्टीचा शोध लावला. त्या सायंटिस्टना आपण कधीच नाकारू शकत नाही. त्यांच्या हार्डवर्कला आपण कधीच नाकारू शकत नाही. त्यांच्यामुळे आपलं मॉडर्न सायन्स आहे. पण त्या सगळ्याच्या ज्या मुळाशी आहे ती सगळी आपली म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम आहे. तिथूनच पेरलेली ती सगळी एक एक बिया आहेत, त्या सगळे बीज आहेत, ते एक एक करत पसरत गेले. ते मधल्या काळामध्ये आपल्याकडून सुटले, तुटले, कोणीतरी घेऊन गेलं, त्यात आणखीन काहीतरी त्यांनी केलं. मग व्हेरी गुड ना. आता आपल्याकडे आपलं पण आहे, त्यांचं पण आहे. लेट अस टेक इट ऑल. त्याचं मस्त मिक्सचर करून नवं काय करू शकतो आपण. तिथे आता आपण आहोत. मग आता आपल्याकडे किती मोठी जबाबदारी आहे. मॅम असं म्हणलं जातं की त्या काळचे जे असे वैज्ञानिक लोक होते का, ते त्यांना असं वाटत नव्हतं की आपण आपलं ज्ञान दुसऱ्यांना द्यावं. आता बघा ना, डार्विनने ते उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला, पण तोच उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्याला आज विष्णूच्या दशावतारामध्ये मिळतो. त्यावेळेस नॉलेज होतं, फक्त त्यावेळेस माध्यम नव्हतं पूर्ण जगात पसरवायला. बरोबर. त्यावेळेस माध्यम नव्हतं. आपल्या समाजामध्ये खूप प्रॉब्लेम होते. त्या प्रॉब्लेममुळेच आपल्याला अजूनही प्रॉब्लेम येत आहेत. पण त्या प्रॉब्लेम मधनं आपण शिकलं पाहिजे. आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपणच आपलं डोकं ताळ्यावर ठेवायला पाहिजे. इतिहास हा विषय नाहीये. इतिहास हा अभ्यास आहे. आपल्या इतिहासातनं आपण शिकायचं आणि जे चांगलं आहे ते घ्यायचं. त्या चुका झाल्या त्यातनं शिकायचं. ओ अच्छा, असं नाही केलं पाहिजे, ह्याच्यामुळे आपलंच नुकसान आहे. आणि आपल्या देशाबद्दल अभिमानाने उभं राहायचं. त्याच्याशिवाय काही ओळख नाही आपले. ते भारतीय ना, ते सगळीकडे कचरा करतात, ते भारतीय ना, त्यांना काही येत नाही, अशी जी ओळख झाली होती ना आपली, ती हळूहळू आता पुसायचं काम सुरू आहे. मग आता आपलं काम आहे जस्ट शाईन लाईक अ स्टार. मग ते मस्त करून दाखवू शकतो आपण. आणि का नाही करू शकत, ते आपल्यामध्ये असतंच. आपल्याकडे खूप चांगल्या क्वालिटीज आहेत. आपण खूप कंजूशी लोक आहोत. आपण काही वेस्ट करत नाही. आपण सगळं रिसायकल करतो. म्हणजे विचार करा, आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत. आता जे जे शक्य आहे ते सगळं आपण करू शकतो. आणि आपल्याकडे आता आत्ताच्या ज्या टेक्नॉलॉजी ग्लोबल सगळीकडे आपण कनेक्ट होऊ शकतो. जे माहित नाही ते माहित करून घेऊ शकतो. सो भरपूर काही करू शकतो. त्यापर्यंत तुम्ही याचा विचार करा. आता मेटलर्जीवर जाऊया आपण. लेट अस सी काय ती मेटलर्जी आहे. ह्याचा शेवट फक्त मी तुम्हाला आपल्या भारतामध्ये म्हणजे एक अशी खंत वाटते की म्हणजे जास्त असा म्हणजे भारतामधल्या आई वडिलांना असं वाटतं
की माझ्या मुलाने किंवा मुलीने फक्त डॉक्टर, इंजिनियर, IAS ऑफिसर असं बनावं. पण दुसऱ्या देशामधले जे लोक आहेत ना, त्यांना असं वाटतं की टेक्नॉलॉजीला सुद्धा पुढे न्यावं. जसं की म्हणजे त्या त्या वैज्ञानिकाचं किंवा ज्याने ते शोध लावलाय त्याचं मला नाव माहिती नाही. पण AI किंवा जे WhatsApp ज्यांनी ते चालू केले, आणि आता मी बातमी ऐकली होती की जो 10वीचा विद्यार्थी आहे, म्हणजे आता नाही, खूप वर्षापूर्वीची बातमी आहे ती. 10वीच्या विद्यार्थ्याने एक ऍप तयार केलं आहे आणि ते ऍप म्हणजे खूप प्रसिद्ध झालं आहे. पण जे इंडियन कल्चरचे पेरेंट्स आहेत ना, ते असं म्हणतात की ह्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा शिक्षणाकडे वेळ घालवा. तर या पद्धतीला बदलायला हवं. कसं आहे माहितीये का मुलांनो, आपली जी ही एज्युकेशन सिस्टीम आहे ना, ह्याच्यामध्ये पण खूप चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही जे म्हणतायत ना, हे असे रेअर डायमंड्स असतात जे दुसरीत असताना आपण 4वी-5वीचा अभ्यास करून टाकतात. त्यांचा तो ऑलरेडी अभ्यास झालेला आहे आणि त्यांना काहीतरी माहितीये की मला यातनं करून बघायचंय. तर मी स्वतःच ऑलरेडी एका दादाचं लेक्चर ऐकलं होतं. तो शाळेमध्ये असल्यापासून विज्ञानाचे प्रयोग करत होता, छोटे छोटे प्रयोग. मग त्याने स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल असे अनेक प्रयोग केले आणि तो आता किती असेल, हार्डली एक 22-23 वर्षाचा मुलगा आहे. तरी सुद्धा त्याचे खूप सारे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत आणि त्याने स्वतःची एक संस्था सुरू केली आहे फक्त विज्ञानाचे प्रयोग. जे आजूबाजूला दिसतात त्याच्यावर रिसर्च करून प्रयोग करणं. म्हणजे प्रयोग करणं म्हणजे मला हे वाटलं ते केलं ते असं नाही. सिद्ध करण्यासारखे प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंटल प्रयोग. त्याच्याकरता त्याची एक लॅब त्याने सेटअप केली आहे. पण याची सुरुवात झाली होती शाळेमध्ये. आता तो शाळेत होता तेव्हा त्याला मी विचारलं, तू काय हे दिवस रात्रंदिवस फक्त प्रयोगच करत बसला होतास? त्याने काहीतरी विषय निवडला होता. त्याच्या शाळेमध्ये असताना शाळेच्या प्रोजेक्टसाठी एक विषय निवडला. त्यातनं त्याला समजलं की प्रयोग करत करत शिकणं किती इंटरेस्टिंग आहे, एक्सपेरिमेंट करत करत. तो एकुलता एक होता, त्याच्या घरात त्याला फंडिंग होतं. त्याच्या आईवडिलांना समजलं की हा मुलगा टाइमपास करत नाही, काहीतरी अभ्यास करतोय. त्याने ते केलं. पण त्याला म्हटलं, तू काही खेळत बिळत नव्हतास का? काय फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही का? 10वी पर्यंत तू आपलं हेच करत बसलास, हा प्रयोग झाला की तो झाला की तो. अचिव्हमेंट खूप आहेत, पण बाकी सगळ्या गोष्टी. तो म्हणाला, ऍक्च्युली मला बाहेर जाऊन खूप खेळणं बिळणं हे काय फार आवडत नव्हतं. मी माझ्या घरात माझा प्रयोग आणि ह्याच्यामध्ये अडकलेलो होतो. पण मग तुम्हीच विचार करा, त्याला आपण होलसेम डेव्हलपमेंट म्हणतो का? 10वी पर्यंतचं तुमचं जे सिस्टीम आहे ते सगळ्या बाबतीत परफेक्ट पाहिजे की तुम्ही खाली पडा, रडा, मारा, भांडाभांडी करा, सगळं करा आणि भरपूर गोष्टी शिका आणि मग तुम्ही शोधा की तुम्हाला काय करायचंय. अशी आपली जनरल सिस्टीम. तुम्हाला तुमचा पॉइंट आधीच कळला तर यू कॅन Yes, गो हेड ma'am. विथ दॅट. नाही कळला तर एवढी वर्ष आहेत तुमच्याकडे 10वी पर्यंत. तुम्हाला नक्की काय आवडतं? मला गणित फार आवडतं, मला मराठी विज्ञान आवडतं, किंवा मला इतिहास फार आवडतो. मला शोधून काढायचे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमधली रहस्य काय आहेत ती. मला शोधून काढायचे की जमिनीच्या खाली काय काय असतं. काहीही तुमचा विषय असू शकतो. तो तुम्हाला जेव्हा आवडेल, तुम्हाला समजेल, तेव्हा तुम्ही त्याच्यात पुढे जाऊ शकता आणि त्यात काहीच घाई नाहीये. तुम्हाला आरामात भरपूर वर्ष दिलेले शोधून काढायला. पण असे काहीच लोक असतात ज्यांना ते खूप आधीच कळतं आणि त्यांना दुसरं काहीच आवडत नाही. मग ते बाकीच्या परीक्षांमध्ये जेमतेम मार्क मिळवतात तरी चालतं. आईबाबांचं कसं असतं की आपला मुलगा ना आयुष्यामध्ये स्थिर व्हावा. जसं आपण ऑक्टेटसाठी धडपडतो की नाही, आपल्या आई वडील पण आपल्या ऑक्टेटसाठी धडपडत असतात. बाबा याचं बरं व्हावं, ह्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं, ह्याला चांगलं काहीतरी जॉब मिळावा. आपलं ऑक्टेट पूर्ण व्हावं म्हणून ते बिचारे म्हातारे होईपर्यंत आपल्या मागे असतात. पण याचा अर्थ काय आहे की त्यांना असं वाटतं शेवटी की आपल्या मुलाला सगळं मिळावं. ते सगळं म्हणजे आपल्यासाठी काय हे त्यांना समजावून सांगितलं की बऱ्याच गोष्टी सोप्या होत्या. पण वेळ लागतो, बट दॅट्स ओके. ते आपलेच आई बाबा असतात. पण मुलांमध्ये तेवढी स्ट्रेंथ पाहिजे की मी हे ठरवलंय ना तर मला हेच करायचंय. मला आता बाकी सगळ्या गोष्टी ठीक कमी महत्वाच्या वाटतात. पण हा तुमचा पण जो चॉईस आहे ना, 2-3 वर्ष टेस्ट करून बघा तुम्हाला खरंच हे आवडतंय का? आज मला हे आवडतं, 2 महिन्यांनी मला बोर झालं, काय बकवास होता तो अभ्यासशी, काय उगाच मी शोधून काढला होता, असं नाही वाटलं पाहिजे. तुमचं कोअर लायकिंग तुमच्या बरोबर परमनंट राहिलं पाहिजे. तरच तो तुमचा विषय होऊ शकतो ना, करिअरचा, अभ्यासाचा, पुढे जाण्याचा. आणि एवढं सगळं करून खाण्यापिण्याचं काय? भारतामध्ये तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. एज्युकेशन इज वन थिंग, एज्युकेशन इज द मेन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अर्निंग. त्यातनं तुम्हाला काहीतरी अर्निंग पण तर व्हायला पाहिजे. हे सगळं बघून आपले बाबा नाही म्हणतात जनरली. ठीक आहे, आपण आपली आपली सोय करून त्यांच्याबरोबर सांगितलं ना, बाबा मी हे करणारे आणि हे करणारे, ओके ठीक आहे, ते समजू शकतात. ते स्मार्टली टॅकल करायचं असतं. चला आता आपण मेटलर्जीवर जाऊया. आपण खूप गोष्टी बघितल्या आहेत, त्यातल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण. वेर वी प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स झालेत, नॉन मेटल्स झालेत आपले.
मग आपण टेक्स्टबुक मधूनच बघू. आता फक्त ना 5 मिनिटच राहिले आहेत. टाइम कसा गेला तेच कळालं हो, नाही. आज आपण खूप अवांतर गप्पा मारल्या. आपण आधी गणपती बाप्पावर होतो, मग नंतर आपण मोदकावर गेलो, मग नंतर आपण इंडियन नॉलेज सिस्टीम वर गेलो आणि लोक कशी असतात, मग माझ्या गार्डन मधल्या सापावर पण गेलो. भरपूर काय काय बोललोय आज आपण. Yes. बट मॅम पोल्युशन वर पण गेलो. पोल्युशन आपण आज सगळा अभ्यास एकत्र केलाय. सगळ्या अभ्यासाची भळ करून टाकली आपण आज. एकत्र सगळं शिकलोय. त्यात मेटलर्जी पण होतं. पण तो खूप महत्त्वाचा. बरं ऐका, मेटलर्जीचा विषय निघालाय तर एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. मेटल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते आपण रोज घरामध्ये अनेक ठिकाणी वापरत असतो. पण कोणते मेटल्स कुठे वापरावे आणि कोणते कुठे वापरू नये हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जसं स्वयंपाकामध्ये अल्युमिनियम वापरायला नाही पाहिजे. तुमच्यापैकी ज्या लोकांच्या घरी अल्युमिनियम, इंडालियम आणि काय काय त्यांचे बहीण भाऊ बंधू आहेत, त्यांचा वापर आपण नाही केला पाहिजे. तुम्हाला माहितीये का? नसेल तर शोधून काढा आणि आईबाबांना पण सांगा. बेस्ट स्टील. थोडं महाग पडतं पण एकदाच घ्यायचं आणि परमनंट वापरायचं. माझ्या घरात एक पण वस्तू नाहीये अल्युमिनियमची, सगळ्या स्टीलच्या वस्तू आहेत. आता माझ्याकडे चांदी, सोनं किंवा पितळ तांब्याची भांडी घेणे इतकी काही श्रीमंती नाहीये आणि त्याच्यामध्ये स्वयंपाक कसा करायचा तेही मला माहित नाही. त्याला काय ते काहीतरी लावतात ना असं आतमधून, त्या भांड्यांना कलई बिलई करतात आणि मग त्याच्यामध्ये काही आंबट बिंबट पदार्थ बनवतात. इतना टेन्शन नाही लेने का मेरे को इतना टाइम भी नाहीये. पण अल्युमिनियम इज नो. मेटलर्जी आहे म्हणून मुद्दाम सांगते. सो आपण काय काय बघितलंय? आपण बघितलंय फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स. आपल्या त्याच्या केमिकल रिएक्शन सुद्धा झालेल्या आहेत. आपण आम्लराज, मराठीमध्ये आपण अच्छा आपली ही पण झाली बरं का सिरीज. इफ यू रिमेंबर, लेट अस फास्टली क्विकली रिकॅप की ह्याच्यामध्ये एलिमेंट्सची सिरीज आहे. म्हणजे एक वर्टिकल एक ग्रुप केलेला आहे. वरती हायली रिएक्टिव्ह मेटल्स ते पाण्याबरोबर, ऍसिड बरोबर, ऑक्सिजन बरोबर सगळ्यांबरोबर रिएक्ट करतात. मग मिडल लेअर जे आहेत ते आहेत मॉडरेटली रिएक्टिव्ह. त्याच्यामध्ये दे रिएक्ट विथ वॉटर अँड ऍसिड बट नॉट विथ ऑक्सिजन. आणि जे लास्ट थर्ड आहेत दे रिएक्ट विथ ऑक्सिजन ओनली. कॉपर, मर्क्युरी आणि सिल्वर आणि गोल्ड. एकदम रिएक्टिव्हिटी कमी आहे. तुम्ही जितकं वर जाल तितकी रिएक्टिव्हिटी हाय, जितकं खाली जाल तितकी रिएक्टिव्हिटी कमी, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर? की मी तुम्हाला उलट सांगितलं का? हे रिएक्ट विथ वॉटर एवढेच आहेत का? नाही, हे सगळ्या बरोबर रिएक्ट करणार आहेत. सो दॅट दिस इज रिएक्टिव्हिटी सिरीज. जितके तुम्ही वरचे बघाल ते हायली रिएक्टिव्ह असतात. दे रिएक्ट विथ एव्हरीबडी. आता अरे खाली जा. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स आपण बघितल्या होत्या की ते ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करतात आणि ऑक्साईड बनवतात त्याचे. पाण्याबरोबर सगळे रिएक्ट करत नाहीत नॉन मेटल एक्सेप्ट हॅलोजन्स. तर हॅलोजन पाण्याबरोबर त्याचे ऑक्साईड म्हणजे हायड्रॉक्साईड बनवतात. ठीक आहे, OH हायड्रॉक्साईड. आणि रिएक्शन विथ अदर नॉन मेटल्स, डायल्यूट ऍसिड्स आणि नॉन मेटल्स. तर आपण ऍसिड मध्ये HBr बघितलं होतं आणि दुसरा नॉन मेटल आपण क्लोरीन बघितला होता. कारण क्लोरिन्स हॅलो ग्रुपच आहे ना, क्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन. पण जनरली अदर नॉन मेटल्स डू नॉट रिएक्ट विथ डायल्यूट ऍसिड्स. डायल्यूट बरोबर रिएक्ट करत नाहीत, कॉन्सन्ट्रेटेड बरोबर रिएक्ट करू शकतात, बट दॅट टू डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. आयनिक कंपाऊंड सुद्धा आपण बोललो होतो ना. आयनिक कंपाऊंड्स मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे दोन चार्जेस बनतात. पॉझिटिव्ह जे असतात ते कॅटायन, निगेटिव्ह जे असतात ते ऍनायन. आणि ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे अपोजिट अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, ज्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, त्याच्यामुळे ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आणि मेटलर्जीमध्ये आता आपण बघणार आहे, इथून आपला खरा धडा सुरू होतो, जो की आहे मेटलर्जी, ऑकरन्स ऑफ मेटल्स. काय काय आपण जरा बघूया याच्यामध्ये. 5 मिनिटात जेवढं होईल तेवढं आपण वी विल ट्राय टू कव्हर अप. द नेक्स्ट टाइम वी विल हॅव अ डिटेल डिस्कशन ऑन मेटलर्जी ओनली. आपल्याला खाणीमधनं जे काही मेटल्स मिळतात ते जसे तसे आपण वापरू नाही शकत. त्याला आपल्याला रिफाईन करावं लागतं. तर त्यांच्या सल्फाईड, कार्बोनेट, नायट्रेट, ऑक्साईड कोणत्या तरी फॉर्म मध्ये असतात. ते फ्री स्टेटमध्ये क्वचितच असतात. जसं की सोनं, इट इज अवेलेबल इन द फ्री स्टेट. त्याला तुम्हाला पण त्या दगडामधनं काढावंच लागेल ना. त्याला एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम हे खूप महत्वाचं काम आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मेटलर्जीचे प्रिन्सिपल वापरावे लागतात. तर ते प्रिन्सिपल काय आहे ते जरा बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स. सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला जी काही ओर मिळाली, जी काही खाण मिळाली, त्याला तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचंय. म्हणजे तुम्हाला त्यातला नको असलेला भाग काढून टाकायचा आहे. द मेटल पार्ट इज कॉन्सन्ट्रेटेड. त्याच्याकरताच्या बऱ्याच टेक्निक आहेत. त्यातली पहिली आपण टेक्निक बघूया, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन.
मस्त आणि सिम्पल टेक्निक आहे. जस्ट लुक ॲट द इन्स्ट्रुमेंट, तुम्हाला आपोआप समजेल. आता सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन मध्ये पहिली जी आहे ती आहे विल्फली टेबल मेथड. हे आहे त्याचं इन्स्ट्रुमेंट. किती मस्त इन्स्ट्रुमेंट आहे बघा. ह्या ज्या आहेत ना व्हायब्रेटिंग टेबलच्या स्लिट्स आहेत. असे 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 वर खाली खण 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 असतात, त्याला आडव्या आडव्या पट्ट्या असतात, स्लिट्स असतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, ते वुडन रिफल्स असतात, म्हणजे लाकडाच्या पट्ट्या वर खाली अशा अशा हलत असतात, व्हायब्रेशन मध्ये असतात. त्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला हे दिसतात का असे असे खण केलेत, त्याच्यामध्ये पावडर्ड ओर. आपल्याला जी काही खाणीमधनं मिळालेली ओर आहे, दगड बिगड जे काही, त्याला तुम्हाला बारीक करावं लागेल, क्रश करावं लागेल, त्याची पावडर करावी लागेल. हीच पावडर तुम्हाला खाली सगळीकडे वापरायची. ही पावडर्ड ओर तुम्ही इथे 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 3 स्लिट मध्ये टाकली की तुम्हाला काय होतं, ती खाली येते. असं उतार आहे ना, ती खाली येणार. आता वरून तुम्ही इथे पाणी टाकताय बघा, इथून पाण्याचा इनलेट आहे, पाईप आहे, पाणी दिसतंय आलेलं. तुमची पावडर्ड ओर आणि पाणी दोनही त्या पट्ट्यांवर पडतायत आणि वर खाली हलत जात आहेत. आता इथे मॅजिकल काम करतं ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे काय होतं, सगळे जड 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 पदार्थ या खड्ड्यांमध्ये येऊन पडतात. का बरं, ते जड आहेत ना, ते खड्ड्यांमध्ये येणार, इकडनं जमा होऊन इथे येणार, या खड्ड्यांमधले जमा होऊन इकडे येणार, या खड्ड्यांमधले जमा होऊन इकडे. कारण की ते खड्डे आहेत आणि त्याच्यामध्ये जड पदार्थ येणार. माहितीये ना, हेवी थिंग्स सेटल डाऊन खड्ड्यामध्ये. पण जे हलके आहेत, माती, कचरा, असं जे काही हलकं आहे, ते बारीक होऊन पाण्याबरोबर पुढे निघून जातं तरंगत वरती. अशा पद्धतीने या बाजूला जे काही आउटलेट आहे, इथे आपल्याला काय मिळते, कॉन्सन्ट्रेटेड ओर. आपली जी ओर आहे ती कॉन्सन्ट्रेट होऊन आपल्याला मिळते, म्हणजे त्याच्यामधला बाकीचा अनावश्यक कचरा निघून गेला. आणि हा जो वर्ण आलेला कचरा आहे बघा, नको असलेला, त्याला म्हणतात गँग्यू, असं काहीही म्हणतात, त्याला गँगच म्हणायचं, GANGUE. हा अतिरिक्त कचरा असतो जे आपल्याला नाही पाहिजे. ठीक आहे. आता दुसरं आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. हायड्रॉलिक सेपरेशनचं आपल्याला इथे चित्र दिलेलं आहे बघा. ही पण मस्त टेक्निक आहे, व्हेरी इझी टू अंडरस्टँड. लुक ॲट द पिक्चर, एव्हरीथिंग विल बी क्रिस्टल क्लिअर. हे एक मोठं कंटेनर आहे. याच्या खालच्या बाजूला, वरच्या बाजूला, इकडनं तिकडनं भरपूर इनलेट आउटलेट आहेत. वरून जे काही खड्डा केलाय ना, असा पावडर्ड ओर टाकायची जागा. आता ह्या कंटेनरच्या खालच्या बाजूला आपण वॉटर इनलेट टाकलेली आहे. इथे काय आहे, कलेक्टर आहे. हे जे डार्क ब्राऊन आहे ना, एक कलेक्टर आहे. त्याचा बाहेर पडण्याचा रस्ता हा. ह्या कंटेनरमधनं बाहेर पडायचा रस्ता हा इथे असा. आता काय होतंय बघा, वरून आपण त्याच्यामध्ये पावडर्ड ओर टाकली, म्हणजे काय केलं, आपली जी पावडर आहे ओरची ती टाकली, आणि खालून आपण आता काय केलं, इथून पाणी सोडलं, जोरात पाण्याचे फवारे. आता इथून काय होणार आहेत, आपले सगळे ओर आणि बाकीचे सगळे जे काही पार्टिकल्स इकडे तिकडे पसरणार. पुन्हा ग्रॅव्हिटी काम करतं. ग्रॅव्हिटी कसं काम करतं, हलके पदार्थ खालून तुम्ही ढकलताय पाण्याने, त्याला खालून पाण्याचे स्प्रे फिरतायत ना, तर पाणी वरती त्या ओरला ढकलतंय, पण तरी जे जड पदार्थ आहेत ते खाली सेटल होतात. इकडनं जड झालेले खाली, इकडनं जड झालेले खाली जमा होतात आणि या इनलेट मधनं खाली पडतात. हलके पदार्थ आहेत, ते पाणी वरती येतं, तरंगत तिकडनं बाहेर निघून जातात. म्हणजे हायड्रॉलिक सेपरेशन मध्ये काय होतं, पाणी, हायड्रा म्हणजे पाणी, त्या पाण्यामधनं, हायड्राने हायड्रो म्हणजे पाणी, त्यातनं वरती जे फवारे उडतात ते तुमचं ओर आणि बाकीचा जो गँग आहे त्याला सेपरेट करण्याकरता ऑटोमॅटिक मदत करतात. थर्ड इज मॅग्नेटिक सेपरेशन. हे आपण आता संपवूया, म्हणजे आपली एक टेक्निक पूर्ण होईल. मॅग्नेटिक सेपरेशन ही अशी टेक्निक आहे, याच्यामध्ये तुम्ही वरून तुमची ओर टाकणार आणि इथे काय आहे, तुमचे 2 चक्र आहेत आणि इथे एक मॅग्नेटिक रोलर आहे. ऍक्च्युली हा असतो इलेक्ट्रोमॅग्नेट, म्हणजे तुम्ही इकडनं इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणार तेव्हा त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम येणार ह्या पट्टीवरनं, आणि ही पट्टी नॉन मॅग्नेटिक आहे. कन्व्हेअर बेल्ट म्हणजे अशी गोल पट्टी असते बघा, तुम्ही बघितले असेल भरपूर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये अशा पट्ट्या चालू राहतात, तशी ही पट्टी असते. इकडनं तुमची ओर तुम्ही टाकली, ती इकडनं गोल फिरत जाणार, पट्ट्यावरून ती फिरत राहणार. पण इकडे तुमचे 2 कलेक्टर आहेत, एक आहे नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट आणि एक आहे मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट. का बरं असं होतं, तुमच्या कलेक्टरमध्ये मॅग्नेटिक रोलर आहे ना, तर ह्या मॅग्नेटला चिकटलेले सगळे मॅग्नेट बरोबर खाली येतात आणि इकडे आपटतात, इकडे निघून जातात.
आणि पुन्हा नवीन लोक इकडे. हे नॉन मॅग्नेटिक इकडे कचरा पडतो, मॅग्नेटिक इकडे कचरा पडतो. थोडं डिफिकल्ट टू अंडरस्टँड आहे, पण हे असंच काम करतं. सो असं मॅग्नेटिक सेपरेटर आहे. पहिले दोन जे होते ते इझी आहेत, त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाहीये. जर हे मॅग्नेटिक आहे तर हे याच्याबरोबर इथे चिटकून राहायला पाहिजे ना, हे खाली पडलं नाही पाहिजे. पण जसं मी म्हटलं की हा एक प्रकारचा इलेक्ट्रोमॅग्नेट असतो, तर आपल्या हातात कंट्रोल आहे की हे फिरवल्यानंतर कधी त्याचं मॅग्नेटिझम घालवायचं. तर जे मॅग्नेटला चिकटलेले ते चिटकलेले पण आपण इथे वेगळे करू शकतो, बरोबर ना. दॅट इज इन अंडर अवर कंट्रोल. तर अशा पद्धतीने हे झालं. आता फ्लोटेशन मात्र आपण पुढच्या वेळेला करूया, त्याची आपली वेळ संपली. पण तुम्ही हे बघा, हे पण काही कठीण नाहीये. त्याच्यानंतर लिचिंग आहे, हे सगळं जरा वेळ घेऊन करण्यासारखं काम आहे. पहिले दोन जे होते ते व्हेरी इझी होते, दॅट वी ऑलरेडी हॅव डन. आज आपण इकडे थांबूया आणि पुढच्या वेळेला भेटू तेव्हा हा धड्याचा पुढचा भाग बघूया. असंही आज आपण भरपूर गप्पा मारल्यात. गणपती बाप्पाला समजलं असेल की आपण चांगले विचार करणारी चांगली लोक आहोत, तर आपल्याला चांगली बुद्धिशक्ती देईलच. ठीक आहे. मॅम तुम्ही उकडीचे मोदक बनवतात की तळलेले? दोन्ही जनरली. मला मागच्या वेळेला अंगारकीला वेळ नव्हता तर मी तळणीचे मोदक केले, पण आता उद्या मी करेन उकडीचे मोदक. उद्या वेळ आहे ना, उद्या सुट्टी आहे. चला भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय. बाय मिस. गुड नाईट मॅम, टेक केअर. गणपती बाप्पा बाय मॅम, मोरया. गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. बाय मॅम, टेक केअर. बाय मुलांनो, थँक्यू. बाय मॅम.